नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024चे हॉल तिकीट काल रात्री उशिरापर्यंत रिलीज झाले। जेही विद्यार्थी नीट 2024ची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपापले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हॉल तिकीट मिळेल। त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा रोल नंबर चेक करून पाहायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळेल। त्यासोबतच विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ हे बरोबर आहे का ते एक वेळेस चेक करून पहा। त्यानंतर तुमची कॅटेगरी, स्टेट आणि PWD या ठिकाणी जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुमचं या ठिकाणी यस असं येईल आणि जर तुम्ही नाहीत तर या ठिकाणी नो यायला पाहिजे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी तुमचं सिग्नेचर पाहू शकता, ते देखील तुम्ही एक वेळेस चेक करून पहा। नंतर आता या ठिकाणी हा सर्वात महत्त्वाचा कॉलम आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिशमध्ये आहे। काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी चुकीनं इंग्लिश, हिंदी किंवा जी काही इतर लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस होतात, त्यामुळे हा कॉलम तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून पहा। क्वेश्चन पेपर मीडियम तुम्ही जो टाकलेला आहे तोच या ठिकाणी आहे का ते एक वेळेस नक्की पहा। या विद्यार्थ्याचा आपण पाहू शकतो इंग्लिश असा पेपर मीडियम आहे। त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 5 मेला नीट 2024ची परीक्षा होणार आहे। एक्झाम सेंटरला रिपोर्टिंग करण्याचा टाईम सकाळी 11 वाजता आहे आणि गेट क्लोजिंग जर आपण टाईम पाहिला तर तो 1:30 आहे। तसेच जो परीक्षेचा कालावधी आहे तो 2 वाजल्यापासून ते 5:20 आहे आणि या ठिकाणी तुम्ही टेस्ट सेंटरचा कोड, त्यासोबतच टेस्ट सेंटरचं नाव पाहू शकता। त्यासोबतच तुम्ही खाली जर पाहिलं तर टेस्ट सेंटरचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी मिळेल। या तिन्ही गोष्टी तुम्ही हॉल तिकीटमध्ये व्यवस्थितरित्या पाहून घ्या। त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांनी आज हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्या अगोदर एक वेळेस फ्रेश हॉल तिकीट डाउनलोड करून पहा की एक्झाम सेंटरमध्ये काही बदल झालेले आहेत का नाही। जर बदल झालेले नसतील तर चांगलीच गोष्ट आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी आता हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी एक्झामला जाण्या अगोदर म्हणजेच 5 मेला सकाळी हॉल तिकीट एक वेळेस फ्रेश डाउनलोड करून पहा। त्यामध्ये जर सर्व इन्फॉर्मेशन ॲक्युरेट असेल किंवा आता जो तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलेला आहे त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही मग एक्झामला जाऊ शकता। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी पाहू शकतो सेल्फ डिक्लेरेशन आहे। यामध्ये तुमचं नाव, रेसिडेंट ऑफ या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर इथे कॅन्डिडेटचा फोटो जो तुम्ही अपलोड केलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करते वेळेस तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। या ठिकाणी कॅन्डिडेट म्हणजेच विद्यार्थ्याचं लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन आणि विद्यार्थ्याची सही तुम्हाला या ठिकाणी करायची असेल। हा जो सेल्फ डिक्लेरेशनचा कॉलम आहे तुम्ही आता फिलअप केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्लीज पेस्ट अ पोस्टकार्ड साईज 4x6 कलर फोटोग्राफ। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवायचा आहे। ज्याही विद्यार्थ्यांकडे पोस्टकार्ड साईज फोटो आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करते वेळेस जे तुम्ही फोटो अपलोड केलेला आहे तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचा रोल नंबर, विद्यार्थ्याचं नाव, एक्झामचा टायमिंग अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला कॉलम मिळतील। शेवटी जर आपण स्क्रोल करून पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देण्यात आलेल्या आहेत। या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता। जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा या इन्स्ट्रक्शन्सवर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। या इन्स्ट्रक्शन संदर्भाने आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करूया। तर अशा प्रकारे होते हे नीट 2024चे हॉल तिकीट। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। त्यासोबतच नीट 2024च्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा। तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।